अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाले आणि बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी ही 10 मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक आता बिनविरोध करण्यावर भर असणार आहे। अर्थातच सुनेत्रा पवार या निवडणुकीमध्ये उभ्या राहणार हे अपेक्षित होतं, मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। तर मतदार यादी प्रारूप मतदार यादी बारामती विधानसभेची 10 मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होणार आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवडणूक लढणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं ही सगळी आता पावलं उचलली जातात। या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरलेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाले। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सीमा, बारामती विधानसभेची पोटनिवडणूक आता होणार आहे आणि या निवडणुकीला सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत। ही निवडणूक बिनविरोध होते का याकडे लक्ष असणार आहे। दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकी आता कधीही जाहीर होऊ शकते। बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर या पोटनिवडणुकीची घोषणा जी आहे ती करण्यात येईल आणि पोटनिवडणुकीचा उमेदवार देखील ठरवण्यात आलेला आहे। पक्षांतर्गत सुनेत्रा पवारच पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहतील। खरं तर बारामतीने आपला धुरंधर नेता गमावलेला आहे। सध्या त्या ठिकाणी सगळे जे मतदार असतील किंवा बारामतीकर असतील सध्या ते भावूक आहे, त्यामुळे ही निवडणूक कुठेतरी बिनविरोध होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांची मोठी जबाबदारी स्वीकारली। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आता सध्या ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अजित पवार हे बारामतीची त्याहून आमदार होते आणि आता त्यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झालेली आहे आणि पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवारच त्या ठिकाणाहून निवडणूक लढवतील आणि सोबतच पक्षाची ही भूमिका आहे की ती निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे आणि ती बिनविरोध होण्याची शक्यता ही दाट वर्तवली जाते। ठीक, सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।